आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. हळदीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मुंडावळ्या बांधायचा विधी पार पडला आणि पुन्हा एकदा मुला मुलीला लग्नाच्या विधीसाठी आवरायला पाठवलं गेलं. तोपर्यंत बाकी सगळ्यांनी जेवण सुद्धा करून घेतलं होतं. जीवा, अगं कुठे घेऊन चाललीयस तू मला? अगं अंतरा, तू चल तरी, मग सांगते मी तुला. जीवाने अंतराला एका कोपऱ्यात नेलं आणि सगळीकडे एक नजर फिरवली. अगं जीवा, काय शोधतेस तू? जरा सांगशील का मला? अगं अंतरा, आता लग्नाचे विधी सुरू होणार आहेत. ते तर सगळ्यांनाच माहितीये. जीवा, तू हे सांगण्यासाठी मला इथे कोपऱ्यात आणलेस का? अगं वेडे, नात्याने तू वहिनीची बहीण लागतेस, म्हणजे भाई तुझा जीजू लागतो ना. पण आता आधीपासून मी सक्षम दादाला दादाच म्हणते, त्यामुळे असं अचानक जीजू कसं बोलणार? अगं तू ना एक नंबरची डफर आहे संत्रा. अगं भाई तुझा जीजू लागतो, म्हणजे तू त्याचे बूट चोरायला हवेस ना. जर तू त्याचे बूट चोरलेस ना तर तो तुला पैसे देईल. अगं पण जीवा, पण बीड काय नाहीये अंतरा. आपण भाईचे बूट चोरायचे म्हणजे चोरायचे. आता काय झालं? अशी का बघतेस तू माझ्या तोंडाकडे? अगं जीवा, सक्षम दादा नात्याने माझ्या आत्याचा मुलगा लागतो, म्हणजे मी त्याचे बूट चोरू शकते. पण तू तर त्याची बहीण आहेस ना, तू का त्याचे बूट चोरणार? कारण एक महान व्यक्ती सांगून गेलाय, एक से भले दो. त्यामुळे या चोरीमध्ये मी तुझी मदत करणार आहे आणि जे काही पैसे मिळतील ना ते आपण अर्धे अर्धे वाटून घेऊ. पण जीवा, दादा देईल ना ग आपल्याला पैसे? बुटांसाठी नाही देणार, पण जर मी तोंड बारीक केलं ना तर तो त्याच्या हिश्श्याची प्रॉपर्टी पण माझ्या नावावर करेल. इतका जीव आहे त्याचा माझ्यावर. मग नक्की चोरायचे बूट? अरे हो, मग काही विषय आहे का? हे बघ अंतरा, जेव्हा लग्नाच्या विधी सुरू होतील ना तेव्हा त्या दोघांनाही आपापले चप्पल आणि बूट काढावे लागतील. तेव्हाच आपण बाईचे बूट गायब करायचे. माझा प्लॅन फिक्स आहे. फक्त तू एक काम करायचंस. मी काय करायचं? कान इकडे कर, सांगते. अंतराने तिचा कान पुढे केला तसं जीवाने तिच्या कानात प्लॅन सांगितला. पण हे ऐकून अंतराचे डोळेच मोठे झाले. वेड लागले का तुला जीवा? मी हे अजिबात करणार नाहीये. अरे यार, असं काय करतेस अंतरा? प्लीज ऐक ना, अगं खूप मजा येईल. अगं तो ध्रुव वेडा आहे. त्याला चुकून जरी आपला हा प्लॅन कळला ना तर तो आपल्या दोघींनाही नाही सोडणार जीवा. यार अंतरा, तू त्याला इतकी का घाबरतेस ग? हे बघ जीवा, मला काही माहित नाही, पण मी हे अजिबात करणार नाही. अंतरा प्लीज यार, एकतर मला कोणी बहीण नाहीये जे मी माझ्या जीजू सोबत ही अशी काही मस्करी करावी. तुझ्यामुळे निदान तो आनंद तरी घेता येतोय मला. प्लीज नाही, नको ना म्हणूस. हवं तर जे काही पैसे येतील ते सगळे तू घे, पण प्लीज यार माझी हेल्प कर. जीवाने डायरेक्ट तिच्या समोर हातच जोडला. पण जेव्हा जीवाने अंतरासमोर हात जोडला तेव्हा नेमकं ध्रुवची नजर त्या दोघींवर पडली. तो सुद्धा कपडे चेंज करण्यासाठी घरात आला होता.
तितक्यात त्याला त्या दोघी एका कोपऱ्यात बोलताना दिसल्या आणि तो जागीच थांबून त्यांच्यावर नजर ठेवत होता. जीवा चक्क या झिपरी समोर हात जोडते. कमाल आहे, जे आजपर्यंत मला जमलं नाही ते हिने एकाच दिवसात करून दाखवलं. ध्रुवला तर तो नजारा बघूनच खूप आश्चर्य वाटत होतं. जीवा, अगं पण तुझा तो भाऊ. अगं अंतरा, काही नाही करत तो. फार फार तर थोडी बडबड करेल, त्यापेक्षा जास्त काहीच करता येत नाही त्याला. प्लीज ना अंतरा, रेडी हो ना ग. मी तुझ्या समोर हवं तर माझी ओढणी पसरते, हवं तर पाया पडते तुझ्या. जीवाने डायरेक्ट तिचे पाय पकडले. तशी अंतरा घाबरली, पण जीवाने तिचे पाय पकडलेले बघून इकडे ध्रुवचे डोळे बट्टाटे एवढे मोठे झाले. आईच्या गावात, या झिपरीला जादू टोणा तर येत नाही ना? हिने चक्क जीवाला पाया पडायला लावलंय. इम्पॉसिबल. जीवा, ग काय करतेस तू? उठ बरं. पण जीवा होती शिवाची मुलगी. जाम हट्टी होती. स्वतःला जे हवंय ते केल्याशिवाय तिला चैनच पडत नसे. जीवा तिचे पाय पकडून तिला विणवण्या करत होती आणि इकडे ध्रुव ते बघून आश्चर्याने त्या दोघींच्या तोंडाकडे बघत होता. तो काही अंतरावर असल्यामुळे त्या दोघी नक्की काय बोलतायत हे त्याला ऐकू येत नव्हतं, पण जे त्याला डोळ्यांनी दिसत होतं तेच त्याच्यासाठी अविश्वसनीय होतं. जीवा, पहिला माझे पाय सोड बरं आणि उठून उभी राहतो आधी. नाही अंतरा, जोपर्यंत तू तयार होत नाहीस तोपर्यंत मी तुझे पाय सोडणार नाहीये. अंतरा तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण जीवा काही ऐकायला तयारच नव्हती. ओके ओके फाईन, करेन मी तुझी मदत, पण तू प्लीज आधी माझे पाय सोड ग बाई. शेवटी अंतरा तयार झाली. तसा जीवाचा चेहरा आनंदाने खुलला आणि तिने सरळ उठून अंतराला मिठी मारली. ओ माय स्वीट हार्ट अंतरा, यू सो क्यूट. जीवाने अंतराच्या गालावर एक पप्पी घेतली आणि हे बघून इकडे ध्रुवचा हात मात्र आपोआप छातीवर गेला. पप्पी? अरे यार, ही जीवा डोक्यावर तर पडली नाहीये ना? वेडी आहेस का ग जीवा तू? काय करतेस हे? हो मी वेडी आहे, पण आज तू सुद्धा माझ्या सोबत थोडासा वेडेपणा करणार आहेस. बरं चल, मी जाते प्लॅनिंग करायला, तोपर्यंत तू जाऊन रेडी होऊन ये जा. जीवा तिथून निघून गेली आणि ती जाताच अंतराने मात्र डोक्याला हात मारला. दोघे भाऊ बहिणींना पूर्ण पागल झालेत. अंतरा काहीच अंतर पुढे गेली असेल, तितक्यात ध्रुव अचानक तिच्या समोर आला. तशी ती छातीवर हात ठेवून लगेच मागे सरकली. आर यू मॅड ध्रुव? त्याला अचानक समोर आलेलं बघून थोड्या वेळासाठी तर तिचे श्वासच वाढले होते. खरं खरं सांग अंतरा, नक्की कोणत्या बाबाकडे जातेस तू? कोण बाबा? अरे तांत्रिक मांत्रिक, खरं खरं सांग, कुठल्या बाबाकडे जातेस तू? नक्की कोणती विद्या शिकतेस तू? काळी जादू तर येत नाही ना तुला? व्हॉट? काय बडबडतोयस तू? मी कुठल्याही बाबाकडे जात नाही. एनिवेज, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. मला आवरायला जायचंय, मी जाते. अंतरा त्याला क्रॉस करून तिथून जाऊ लागली. तितक्यात त्याने तिच्या दंडाला पकडून तिला जोरात मागे ओढलं.
आणि जवळच्याच भिंतीवर टेकवत त्याने तिचे दोन्ही दंड पकडले. माझी बहीण, जी आमच्या अख्ख्या खानदानाचं ऐकत नाही, ती तुझ्या समोर हात जोडत होती. मी तिच्यापेक्षा 5 मिनिटांनी मोठा असून सुद्धा तिने आजपर्यंत कधी माझ्या पायाला साधं टच सुद्धा केलं नाही. आणि ती तुझ्या पाया पडत होती. भरीसभर तिने तुझ्या गालावर किस केलं. या सगळ्या गोष्टींना जगातल्या 9व्या आश्चर्यापेक्षा कमी नाहीयेत. आणि ते आश्चर्य तू करून दाखवलेस. खरं खरं सांग, कसं केलंस तू हे सगळं? तिच्या दोन्ही दंडांना जोरात पकडत तो तिच्या डोळ्यात बघत होता. सध्या त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या इतक्या जवळ होता की त्याचे श्वास तिला स्वतःच्या चेहऱ्यावर जाणवत होते. आधीच तो इतका जवळ आल्यावर ती ब्लँक होऊन जायची. त्यात त्याची ती रोखलेली नजर तिच्या छातीची धडधड वाढवत होती. तुला काहीतरी विचारतोय मी. सांग, काय शिजतंय तुझ्या डोक्यात? अंतरा, ए अंतरा, कुठे गेली ही मुलगी? मला साडी बदलायची आहे, तर बॅगच सापडत नाहीये. कुठल्या खोलीत तिने बॅग ठेवलीये देवच जाणे. रागिणीचा आवाज अंतराच्या कानावर पडला तसं तिने त्या बाजूला वळून पाहिलं. ध्रुव, वेड लागले का तुला? सोड मला. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मग जिकडे जायचंय तिकडे जा. तुझं डोकं फिरलंय का ध्रुव? काही काय बरळतोय सरे? तिने रागिणीकडे असलेला तिचा चेहरा पुन्हा सरळ केला. पण ध्रुव तिच्या अगदी जवळ असल्यामुळे तिचा चेहरा थेट त्याच्या चेहऱ्याजवळ गेला. आणि एवढंच नाही, तर नकळतपणे त्याच्या खालच्या ओठाचा स्पर्श तिच्या वरच्या ओठाला झाला. आणि त्या अनएक्सपेक्टेड इन्सिडेंटमुळे दोघेही शॉक झाले. तिच्या त्या मऊ मुलायम ओठांचा स्पर्श त्याच्या ओठांना होताच तो ब्लँक झाला. एक थंड हवेची झुळूक त्याच्या अंगाला स्पर्श करून जावी तसं त्याला फील झालं. तिला तर काय आणि कसं रिॲक्ट करावं तेच कळेना झालं. तसं तिने पटकन त्याच्या छातीवर हात ठेवले आणि त्याला जोरात मागे ढकललं आणि काहीही न बोलता तिथून पळून गेली. ती बाजूला जाताच तो थोडा भानावर आला. त्याच्याही नकळत त्याचा हात त्याच्या ओठांवर गेला. अजूनही त्याला त्याच्या ओठांवर तिच्या ओठांचा स्पर्श जाणवत होता. त्याच्या ओठांवर त्याला मुंग्या जाणवत होत्या. आयुष्यात पहिल्यांदाच तो कुठल्या तरी मुलीच्या इतक्या जवळ गेला होता. त्यामुळे त्या सिच्युएशन मध्ये काय आणि कसं रिॲक्ट करावं तेच त्याला कळत नव्हतं. इकडे ती जे पळत सुटली ते सरळ एका खांबाजवळ येऊन थांबले. त्या खांबाला टेकत तिने छातीवर हात ठेवला आणि ती जोर जोरात श्वास घेऊ लागली. तिची अवस्था तर त्याच्याही पेक्षा खराब झाली होती. त्याच्या मनात तिच्याबद्दल काही फिलिंग्स नव्हत्या, पण ती मात्र त्याच्यासाठी वेडी होती. म्हणूनच त्याचा हा असा स्पर्श तिला वेड लावून गेला. तिचं पूर्ण अंग बधीर झाल्यासारखं तिला वाटलं. तिला तिच्या बॉडीचे कसलेही सेन्सेशन जाणवत नव्हते. रिलॅक्स अंतरा, इट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट. ती तिच्या त्या वेड्या मनाला समजावत होती. पण तो प्रसंग आणि त्याचा तो स्पर्श काही केल्या तिच्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. पुन्हा एकदा रागिणीचा आवाज तिच्या कानावर पडला. तशी ती भानावर आली.
तिने कपाळाचा घाम पुसला आणि आवंडा गिळत रागिणीकडे निघून गेली. दर्श, ध्रुव कुठे? दर्श सक्षमला आवरण्यासाठी त्याची हेल्प करत होता, पण ध्रुव कुठेच दिसत नाही. ते बघून सक्षमने त्याच्याबद्दल विचारलं. तितक्यात ध्रुव तिथे पोहोचला. सॉरी भाई, ते जरा कामात अडकलो होतो. पण त्याच्याही डोक्यातून अजूनही तो थोड्या वेळापूर्वीचा प्रसंग काही गेला नव्हता. तू आणि काम, तुला काम वाढवता येतं ध्रुव, पूर्ण करता येत नाही. दर्श ब्लेझर घेऊन सक्षमच्या मागे गेला. तसं सक्षमने त्या ब्लेझर मध्ये हात टाकले. सक्षम ऑलमोस्ट रेडी झाला होता. ब्लेझरचं बटन लावत त्याने समोरच्या आरशात पाहिलं. सध्या तो एखाद्या राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता. तो 3 पीस सूट त्याच्या पर्सनॅलिटीवर जबरदस्त खुलून दिसत होता. ध्रुव, तेवढा जरा भाईचा रुमाल दे रे. तसा ध्रुव बेड जवळ गेला आणि त्याने हातात एक वस्तू उचलली आणि तो त्या दोघांजवळ गेला. पण त्याचं लक्ष मात्र दुसरीकडेच होतं. हे घे दर्श, रुमाल. ध्रुवने त्याचा हात पुढे केला खरा, पण जसं सक्षम आणि दर्शचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं तसे दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. ध्रुव मात्र समोरच्या भिंतीकडे एक टक बघत होता. ध्रुव, अरे हा रुमाल नाही, टॉवेल आहे. तसं भानावर आहे त्याने स्वतःच्या हाताकडे पाहिलं तर खरंच रुमालाऐवजी त्याने टॉवेल उचलून आणला होता. बघितलंस, खरं बोललो होतो ना, तुला काम करता येत नाही, तुला फक्त काम वाढवता येतात ध्रुव. ध्रुव, तो एक अपघात होता जो घडून गेलाय आता. काय मूर्खासारखं त्याच गोष्टीचा विचार करतोयस? आणि आमची ही सुंदर अशी नवरीबाई आता रेडी आहे. इथे रूपाने युगाला आरशासमोर उभं केलं. तसं युगाने नजर वर करून समोरच्या आरशात पाहिलं, पण स्वतःला आरशात बघून ती सुद्धा एक टक बघतच राहिली. मरून रंगाच्या त्या भरजरी लेहंग्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.